सोलापुर नगर निगम की ओर से श्री मार्कंडेय पार्क में बच्चों को खेलने के लिए अच्छी और सुरक्षित सुविधाएं प्रदान करने के लिए मार्कंडेय पार्क में आधुनिक उपकरण लगाए गए हैं, जिस पार्क में बच्चों के लिए खिलौनों को इंस्टॉल की गई है। इसका निरीक्षण नगर निगम आयुक्त शीतल तेलियुगले ने किया। केनरा बैंक के CSR फंड से 39-97 लाख की राशि से शहर के मार्कंडेय उद्यान, नाना नानी पार्क, साधु वासवानी उद्यान में बच्चों के लिए अत्याधुनिक खेल उपकरण लगाए जाएंगे। साथ ही सोलापुर नगर निगम को मिले 1 करोड़ के पुरस्कार से माझी वसुंधरा योजना के तहत 3 स्थानों पर साधु वासवानी, मुदगल उद्यान, नाना नानी पार्क विकसित किया जाएगा। यह जानकारी सोलापुर नगर निगम आयुक्त शीतल तेलियुगले ने दी। मार्कंडेय उद्यानामध्ये आपण बघता माझ्या पाठीमागे जी काही खेळणी लावलेली आहे, तर सोलापूर शहरामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगल्या सुरक्षित अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी खेळणी आपण बघता आहात मागे लावलेली ही कॅनरा बँकेच्या माध्यमातून CSR अंतर्गत त्यांनी इथे खेळणी लावलेली आहे। अत्यंत चांगली आणि सेफ, ज्याच्यातून लहान मुलांना कुठली इजा होणार नाही आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही इनोव्हेटिव्ह असतील अशा सगळ्या खेळण्या इथे लावलेल्या आहेत। यासोबतच नाना नानी पार्क आणि साधू वासवानी गार्डन मध्ये सुद्धा कॅनरा बँकेच्या माध्यमातून CSR अंतर्गत 2 जागेवरती खेळण्या लावण्यात येणार आहेत आणि या 2 बागांचा म्हणजे नाना नानी पार्क आणि साधू वासवानी आणि मुदगल बगीचा अशा तिन्ही बागांचं जो काही रिडेव्हलपमेंट आहे त्या आम्ही माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत जे काही सोलापूर महापालिकेला बक्षीस मिळालं होतं 1 कोटी रुपयांचं, त्या 1 कोटी रुपयांच्या मधून त्या तिन्ही बागांचा विकासही केला जाणार आहे। तर मला खात्री आहे की आमच्या शहराचे जे छोटे नागरिक आहेत तर त्यांना या खेळण्या आवडतील आणि ते त्याचा आनंद घेतील।